शुभ सकाळ आणि सर्व यूट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग। तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे। छान अशी आता देवांसाठी फुलं तोडायला आली आहे आणि फुलं बी ना आता पावसाळ्याच्या दिवसात खूप छान आणि खूप जास्त फुलं यायला लागली आता। त्यामुळे ना देवघरामध्ये पण फुलं ठेवायला एकदम भरगच्च आणि खूप छान वाटतं। जास्त फुलं जर देवाला ठेवली वाहिली ना तर खूप छान वाटतात। तर चला सकाळी सकाळी ना आता देवपूजा करून घेते। जास्वंदीचे गुलाबाचे सगळे फुलं घेऊन घेतले मी आणि देवपूजा पण झाली। आता फुलं वाहून घेते। तर सकाळची देवपूजा जर सकाळी सकाळी केली ना खूप छान आणि प्रसन्न वाटतं। त्यामुळे ना आता दररोज सकाळी आजीच्या अगोदर मीच देवपूजा करून घेते, त्यानंतर आजी त्यांचीवाली करून घेता आणि देवापुढं रांगोळी पण काढून घेतली छोटीशी। मला काही जास्त असे डिझाईनमधल्या नाही आहेत, पण छोटीशी रांगोळी पण काढली आणि देवपूजा पण झाली। मस्त असे छान गुलाबाचे आणि चक्री फुलं असताना ते जास्वंदीचे असे फुलं वाहून घेतले आणि देवपूजा पण झाली। आमचं मंदिर आहे ना देवघराचं छोटंसंच आहे आणि देव पण जास्त नाही आहे, थोडेसेच आहे। आमच्या घरामध्ये टाक वगैरे येते आणि गणपतीचे ते फोटो आहे, मूर्त आहे थोडीशी। अशी देवपूजा झाली। त्यानंतर इकडं चहा उकळतोय, चहासाठी दूध तापलंय आणि चहा पण उकळतोय। तर चला आज आहे ना मळ्यामध्ये पण जायचं आहे, पटपट काम आवरायचं आहे। आता कसे शेतीचे कामं चालू झाले त्यामुळे आहे ना मळ्यामध्ये पण लवकर जावं लागतं आणि आता सध्या दिदी नाही आहे माझ्या मदतीला, त्यामुळं काम सर्व एकटीलाच करावं लागतं ना, त्यामुळे ना काम पण लवकर आवरत नाही। तर चला आज आहे ना बटाट्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला शेअर करते आहे। तर एकदम साधी सोपी आहे। तर 2 वगळ्या आहे ना तेल टाकलं आहे मी कढईमध्ये तापायला, त्यानंतर जिरे मोहरी लसणाची फोडणी दिली आहे आणि त्यामध्येच आहे ना बटाटे परतून घ्यायचे मीठ टाकून आणि नंतर बटाटे 2-3 मिनटं परतले का त्यामध्ये मसाले टाकायचे। पाव चमचे मी पावभाजी मसाला टाकला आहे, पाव चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा काळा तिखट टाकलं आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे। सर्व मिक्स मसाले टाकून आहे ना बटाट्याची भाजी बनवती आज। मसाल्यांमध्ये ना बटाटे चांगले परतून घेतले, त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं म्हणजे बटाटे त्यामध्ये शिजतील आणि उकळी यायची वाट बघायची। त्यानंतर आहे ना ओले शेंगदाणे दळून टाकले मी यामध्ये। तर आज आहे ना सकाळचंच रुटीन थोडंसं तुमच्या संग शेअर केलं आहे, तर व्हिडिओ नक्की बघा। छोटासाच व्हिडिओ आहे पण नक्की बघा। तर आता आपण आहे ना शेंगदाणे वाटून घातले, त्यानंतर आहे ना थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये आणि थोडीशी पातळच भाजी केली मी, म्हणजे मळ्यामध्ये जायचं राहतं ना त्यामुळं भाजी थोडीशी पातळ असली म्हणजे 2 वेळेस पुरते, म्हणजे सकाळ दुपार। तर दुपारी पण आम्ही जेवण करत असतो मळ्यामध्ये, त्यामुळे ना 2 टायमाची भाजी करायची असते सकाळी, म्हणजे पुरून जाते ती। तर चला यामध्ये ना थोडंसं पाणी अजून टाकते मी, थोडंसं मला घट्ट वाटते ना त्यामुळं मिक्सरचं भांडं धुवून आहे ना पाणी टाकलं, परत थोडंसं टाकते, थोडीशी घट्टच वाटते अजून पण। तर अशा पद्धतीनं आणि ही बटाट्याची भाजी करते। तर आता हिला ना चांगली उकळी येऊ देऊ आणि थोडीशी कोथिंबीर टाकू। तर भाजी पण उकळली आहे, कोथिंबीर टाकते, भाजी आपली शिजत आली आहे, थोडीशी राहिली आहे। तर 2-3 मिनटात आहे ना भाजी आपली शिजून जाईल। यानंतर मळ्यात जायचं आहे, याच्या पुढं काही शूट घेणार नाही आहे मी, कारण दररोज मळ्यातले व्हिडिओ टाकून पण तुम्हाला पण कंटाळा येईल ना बघायचा, त्यामुळं। तर चला आता व्हिडिओची एंडिंग इथंच करते आणि सकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।